सर, आपण नेहमी ऐकलंय की ओझोनचा थर हा वातावरणात असतो, पण मग त्याचं वैद्यकीय क्षेत्रात नेमकं महत्त्व काय आहे? आता ओझोन हा एक ऑक्सिजनचाच प्रकार आहे. त्याच्यात ऑक्सिजनचे 3 अणू असतात. सर, ही थेरपी शरीरात गेल्यावर नेमकी कसे काम करते? याच्याने वेदना कशा कमी होतात? ओझोन शरीरात दिल्यानंतर प्रमुख 3 प्रक्रिया होतात. सर, ही थेरपी नेमकं कोणत्या सांध्यांच्या किंवा हाडांच्या समस्यांसाठी केली जाते? प्रमुखतः ही थेरपी आपण तर ही थेरपी किती सेशन्समध्ये घ्यावी लागते? रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेनुसार तर ही सुरक्षित आहे का थेरपीचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? तिचे अगदी मिनिमल साईड इफेक्ट्स आहेत. नमस्कार मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचे स्वागत आहे. आजकाल सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा मणक्याचे त्रास हे वयोवृद्धांपर्यंतच मर्यादित राहिले नसून तरुणांमध्ये याचे प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. याच्यावर आपण जर उपचार शोधायला गेलो तर आपल्याला गोळ्या किंवा ऑपरेशन हे दोनच पर्याय माहीत असतात. पण वैद्यकीय क्षेत्रात आज एक आधुनिक पद्धत आली आहे जिच्याने विना शस्त्रक्रिया आपण वेदनांवर मात करू शकतो, ती म्हणजे ओझोन थेरपी. याच विषयावर सविस्तर गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत आहेत नाशिक मधले अत्यंत अनुभवी आणि सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर मंगेश चव्हाण सर. हॅलो डॉक्टर. नमस्ते. मी डॉक्टर मंगेश चव्हाण. माझा 20 वर्षांहून जास्त अनुभव आहे या क्षेत्रात आणि आपण रेग्युलरली नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट्सवरती भर देतो की पेशंटला गोळ्यां आणि ऑपरेशनच्या मध्ये काही पर्याय असेल तर तो आपण देण्याचा प्रयत्न करतो. त्यातला एक भाग म्हणजे ओझोन थेरपी. सर, आपण नेहमी ऐकलंय की ओझोनचा थर हा वातावरणात असतो, पण मग त्याचं वैद्यकीय क्षेत्रात नेमकं महत्त्व काय आहे? आता ओझोन हा एक ऑक्सिजनचाच प्रकार आहे. त्याच्यात ऑक्सिजनचे 3 अणू असतात. ओझोन हा हायली ॲक्टिव्ह गॅस आहे, म्हणजे तो नियंत्रित प्रमाणात जर सांध्यात किंवा स्पाईनमध्ये दिला गेला तर त्याचे आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट मिळतात. सर, ही थेरपी शरीरात गेल्यावर नेमकी कसे काम करते? याच्याने वेदना कशा कमी होतात? ओझोन शरीरात दिल्यानंतर प्रमुख 3 प्रक्रिया होतात. पहिलं अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट येतो, म्हणजे सूज कमी होते. दुसरं सर्क्युलेशन वाढतं. सर्क्युलेशन वाढल्यामुळे काय होतं की त्या अवयवाला पोषक पुरवठा जास्त प्रमाणात होतो. आणि तिसरं म्हणजे पेन रिलीफ. पेन रिलीफ झाल्यामुळे काय होतं की तिथले स्नायू हिलिंग प्रोसेस सुरू होते त्यांची. अशा ह्या 3 पद्धतीने ओझोन शरीरात काम करतं. सर, ही थेरपी नेमकं कोणत्या सांध्यांच्या किंवा हाडांच्या समस्यांसाठी केली जाते? प्रमुखतः ही थेरपी आपण गुडघ्याची सांधेदुखी म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस यासाठी वापरतो. खांद्याची दुखी जसे की फ्रोझन शोल्डर, रोटेटर कफ इंजुरीज यासाठी वापरली जाते. टेनिस एल्बो, टाचेचं दुखणं जसं की प्लांटर फेशायटिस आणि पाठदुखी म्हणजे स्लिप डिस्क किंवा शायटिका याच्यात याचा रोल खूप चांगला आहे. आणि ज्यांना सर्जरी टाळायची, शस्त्रक्रिया टाळायची, त्यांना ओझोनमुळे नक्कीच फायदा होतो. सर, अनेक रुग्णांना प्रश्न पडतो, हे खूप काही मोठं आहे का, खूप अवघड आहे का, काय होईल याच्यात? तर नेमकं ही थेरपी दिली कशी जाते? ही एक इंजेक्शन थेरपी आहे, ज्याच्यात ऑक्सिजनचा जो वायू आहे तो सांध्यामध्ये किंवा मणक्याच्या गादीमध्ये किंवा मणक्यातून निघणारी नस म्हणजे रूट म्हणतो आपण, नर्व रूट, तिच्या आजूबाजूला दिली जाते. थेरपी टाइम अगदी 10 ते 15 मिनिटाचा असतो. त्याला ॲडमिट करायची गरजही पडत नाही. इट इज अ ओपीडी प्रोसिजर आणि एकदम सोपी पद्धत आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाही. सर, ही थेरपी किती सेशन्समध्ये घ्यावी लागते जर एकदम चांगला रिझल्ट हवा असेल तर? रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेनुसार सेशन्स ठरवले जातात. साधारणतः 2 ते 4 सेशन्समध्ये केली जाते आणि आठवडा किंवा 10 दिवसाच्या अंतराला एक सेशन असं दिलं जातं. पण हे पेशंटला एक्झामिन करूनच त्यांचं किती आजार बळावला आहे त्या पद्धतीने आपण ते सेशन्स ठरवतो. सर, मी PRP किंवा CFG म्हणून जे प्रोसिजर्स असतात त्या खूप प्रसिद्ध आहेत आजकाल. मग त्याच्यापेक्षा ही ओझोन थेरपी वेगळी कशी आहे? PRP आणि GFC या थेरपीज ज्या आहे याच्यात रुग्णाच्या स्वतःच्या रक्तातून घटक बाजूला करून तो त्यांना दिला जातो. ओझोन ही एक गॅस थेरपी आहे. त्याच्यात ओझोन तयार केलं जातं ऑक्सिजनपासून आणि ते फ्रेशली प्रिपेअर्ड ओझोन आपण इंजेक्ट करतो. दोघांमध्ये तेवढा फरक आहे आणि दोघांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन थोडी वेगळी आहे. म्हणजे ओझोन हा वेदना लवकर शमवतो आणि PRP GFC ह्या हिलिंगसाठी मेनली वापरले जातात. त्यामुळे वेदना काही काळ त्या इंजेक्शन नंतर पण राहतात. आणि आपण बऱ्याच वेळा कॉम्बिनेशन थेरपी पण वापरतो की दोघांचे बेनिफिट एकत्र डिराईव्ह करायला. म्हणजे मग ते पण आपण स्टेज करतो की बऱ्याच वेळा आपण ओझोनने पहिले जॉईंट प्राईम करतो आणि पहिल्या सेशनला, आणि गरज असेल तर दुसऱ्या सेशनला पण, आणि मग तिसरं सेशन आपण GFCचं करतो बऱ्याच पेशंट. त्याच्यामुळे दोघांचे बेनिफिट्स त्यांना मिळतात आणि सांध्याचं दुखणंही कमी होतं आणि हिलिंग पण वाढते. त्यामुळे दीर्घकाळ इफेक्ट राहतो. सर, ही सुरक्षित आहे का थेरपीचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? हिचे अगदी मिनिमल साईड इफेक्ट्स आहेत. जसं की इंजेक्शन दिलेल्या जागी थोडं
थोडंफार सूज असणे किंवा थोडा जडपणा जाणवणे, तेही साधारण 1-2 तासात निघून जातात, फार टिकत नाही आणि कुठलाही सिरियस साईड इफेक्ट नाही आहे या थेरपी. तर खरंच या थेरपीमुळे सांध्यांची शस्त्रक्रिया टाळता येते का? हो, बऱ्याच वेळा वेदना कमी झाल्यामुळे काय होतं की पेशंट्स फिजिओथेरपीला चांगले प्रतिसाद देतात. त्यामुळे सांध्यांच्या आजूबाजूचे जे मसल्स आहेत, स्नायू आहेत, त्यांना आपल्याला बळकट करता येतं. ते बळकट केल्यामुळे काय होतं की सांध्यावरती जो लोड पडतोय दैनंदिन क्रियेचा तो कमी होतो, सांध्याची हालचाल चांगली होते आणि बऱ्याच वेळा सर्जरी पुढे ढकलली जाऊ शकते किंवा टाळली जाऊ शकते. सर, ओझोन थेरपी या विषयावर तुम्ही आज खूप सोप्या भाषेत आम्हाला मार्गदर्शन दिलं. सांधेवादीच्या दुखीने त्रस्त झालेले जे काही रुग्ण असतील त्यांच्यासाठी माहिती खूप महत्त्वाची किंवा आशेचा किरण ठरेल. सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ओझोन थेरपी ही अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धती आहे. याच्याने सांध्याचं दुखणं, मणक्याचे आजार हे बऱ्याच वेळा आपल्याला बरे करता येतात आणि वेदनामुक्त आयुष्य जगता येऊ शकतं. तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि कुणालाही अशा प्रकारचे आजार असतील, शस्त्रक्रिया टाळायची असेल तर अवश्य एकदा रेड पांडा क्लिनिकला भेट द्या. धन्यवाद.